नमस्कार सगळ्यांना आणि तुमचा आमच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमचा व्लॉग 3 आहे आणि वीकेंड असल्यामुळे आम्ही खूप शूट करू शकलो आहोत, ज्याच्यामुळे हे फ्रिक्वेन्सी खूप छान होती आमची वीकेंडला. बट आम्ही नॉट शुअर की आता वीकेंडच्या ऐवजी आम्ही किती जास्त फ्रिक्वेंटली हे करू शकू. सो वी आर ट्राईंग टू मेक द मोस्ट ऑफ आवर टाईम. आज संडे आहे आणि अनिकेत घरी आहे सध्या, तर तो येतो आहे थोड्या वेळ जेवायला इथे. आणि तोपर्यंत मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवणार आहे एक मस्त रेसिपी जी माझी मम्मी बनवती आहे. मी बनवत नाही, माझं कॉन्ट्रीब्युशन याच्यात खूपच कमी असणार आहे. बट ती पापलेटचं कालवण बनवती आहे आणि आय एम शुअर की फिश हे सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे. तर लेट्स गेट इन टू इट आणि आपण बघूया की ती कशी बनवती आहे. खूपच सिम्पल रेसिपी असणार आहे, जास्त काही तामझाम नसणार आहे ह्याच्यामध्ये. बट या दॅट इज हाऊ वी आर स्टार्टिंग आवर डे. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, सो वी आर इन टू किचन आणि आता आपण एक पळी तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. सो आता नेक्स्ट काय टाकणार आहोत मम्मी? 4-5 पाकळ्या लसणाच्या. लसूण टाकलेला आहे आपण. ओके, आता मी विचार करते की हा कॅमेरा मी फ्रंट फेसिंग करू, कारण की मग ह्याच्यात तर मी दिसणारच नाहीये. सो लसूण गेलेला आहे आता तेलामध्ये आणि इकडे हे ह्यांनी फिश मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. ओके, सो हे आता आम्ही कॅमेराचा अँगल थोडा चेंज केलेला आहे, कारण की आता आम्ही दोघी पण येऊ शकतो या अँगलमध्ये. आणि आता लसूणच्या पाकळ्या झालेल्या आहेत लाल. सो आता आपण हे मॅरिनेटेड पापलेट टाकतो आहोत. जरा मम्मी सांगशील की हे तू मॅरिनेशन मध्ये काय काय केले आहे? मॅरिनेशन मध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर याचं वाटण केलं आहे आणि ते लावून चोळून ठेवलं. थोडं कोकम आगळ पण घातलं त्याच्यात. मम्मी स्वतःला एकदम रंजिताज किचन, नाही सॉरी, मधुराज किचन समजती आहे, म्हणून ती एकदम पद्धतशीर सांगती आहे. थोडं हळद, तिखट, मीठ परत टाकते फोडणीला टाकल्यावर. हळद, तिखट, मीठ सुद्धा टाकलेलं गेलं आहे याच्यामध्ये. आता आय ट्राय टू शो यू गाईज. थोडीशी कोथिंबीर आणि थोडं हे हाडसून घ्यायचं छानपैकी असं, कारण जर पळी घातली तर तुटण्याची शक्यता असते तुकड्यांनी, त्यामुळे थोडं हडसून घ्यायचं. ओके ओके. थोडासा कोकम आगळ पण घालूया आपण परत. मस्त वास आलेला आहे. आणि आता खोबऱ्याचं हे वाटण मी करून ठेवलं आहे. ओलं खोबरं आहे. जरा दाखवू कॅमेरामध्ये. हे ओलं खोबरं आहे. कॅमेरामध्ये दाखव ना. दाखव. हे बघा गाईज, हे खोबऱ्याचं वाटण तिने करून ठेवलं आहे. काय काय टाकलं ह्याच्यामध्ये? फक्त ओला नारळ आहे, त्याला बारीक मिक्सरवर वाटून घेतला आहे आणि तो आपण आता याच्या कालवणात घालणार आहोत. कारण आपल्याला रस्सा हवाय चपाती आणि भाताशी खाण्यासाठी, त्यामुळे आपण थोडा थोडा करून त्यात सोडूया. येस. आणि आपल्याला जितकं पाणी हवंय तेवढं आपण ह्याच्यात ओतूया रस्सा करण्यासाठी. परत एकदा एकत्र करून घेऊ सगळं. या वासामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे गाईज. सो आता मला असं वाटतंय मी कधी बसेल जेवायला. आणि वरतून कोथिंबीर पेरूया फायनल टच देण्यासाठी आणि जरा उकळू देऊया की झालं आपलं पापलेटचं कालवण तयार. ओ माय गॉड, एवढं सिम्पल, इतकं इझी होतं हे तर बनवणं. याच्यात काहीच टफ नव्हतं आणि कोणीही बनवू शकतं. तरी मला बनवता येते, पण ठीक आहे. एक 5 मिनिट आपण त्याला उकळी येऊ देऊ, म्हणजे आपलं पापलेट शिजेल. बस तर झालं मग आपलं बनवून. आता चपात्या आणि भात तर ऑलरेडी रेडी आहे गाईज. सर अजून काहीच बनवणं बाकी नाही आहे. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला पाहिजे तर मी रेसिपी ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकीन मेन्शन करून. असं काही प्रमाण वगैरे एवढं काही नाही आहे. हे
बेसिक एक वाटा पापलेट मी आणलेलं, म्हणजे एक जोडी पापलेट, जो अराउंड 400ला मला पडलेलं. आणि बाकी हे जे तुम्ही रेसिपी दाखवली तर त्याचं एक अंदाजेप्रमाणे मी तुम्हाला रेसिपी टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये इफ वॉन्टेड. आणि येस, तुम्ही पण ट्राय करा. सो आता आपण चालू करूया ब्लॉग. वेन अनिकेत कम्स, तर तो पण जेवायला येणार आहे. तर या, बाय. ओके, सॉरी गाईज, मी हे बोलली नसीन तर ही माझी आई आहे. मम्मी हाय कर जरा सगळ्यांना, माझ्या प्रेक्षकांना, आमच्या प्रेक्षकांना, माझा आणि अनिकेतचा हा जो चॅनल आहे. तर आणि हे झालेलं आहे गाईज पापलेटचं कालवण. बघू सगळा काय मस्त कलर आलेला आहे ह्याला, एकदम प्रॉपर आणि छान दिसतंय. ह्याला जास्त सवतळायचं नसतं, कारण की मग ते पापलेट वगैरे तुटतात. या मच्छीला जास्त असं सवतळायचं नसतंच. आणि मम्मी फुल रेडी वगैरे होऊन आली आहे माझ्या ब्लॉग साठी, आमच्या ब्लॉग साठी. सॉरी गाईज, मी हे मिस्टेक करतेय. सोपं कालवण आहे पापलेटचं. येस, सगळ्यांनीही ट्राय करून पहा. आणि सगळे जे नॉनव्हेज खाणारे लोकांनी ट्राय करून पहा आणि सांगा, कळवा आम्हाला की कसं, की एवढी इझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. आणि हे अनिकेत जी आलेले आहे जेवायला. हॅलो बोल आपल्या प्रेक्षकांना, कारण की त्यांनी तुला मिस केलं असेल इंट्रो मध्ये. इंट्रो फक्त मीच दिला आहे. ओ माय गॉड. आता अनिकेत जी आता हे रिव्ह्यू करणार आहेत, खाऊन सांगणार आहेत की कसं झालं आहे. तर आम्ही त्याला हा माईक पास ऑन करते. त्याचे अमूल्य, पहिलं तर ह्याचं मी क्रेडिट मम्मीला देणार आहे. त्यांचे दिवसभराची मेहनत आहे, हिचा खाली व्हिडिओ बनवणं आहे आणि ही क्रेडिट चोर आहे. मी क्रेडिट खातच नाही. मी जर ऑलरेडी सांगितलंय की माझं काहीच हे नाहीये कॉन्ट्रीब्युशन मेकिंग द फूड. केव्हा असतं मग तुमचा कॉन्ट्रीब्युशन? असतो आमचं, बऱ्याच वेळा असतं. ही कोणती मच्छी आहे? पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय पण आहे आणि पापलेटचं कालवण आहे. म्हणजे आता आम्ही जस्ट आपल्या युट्यूबच्या समाजाला आपण दाखवलेलं आहे. शिके पे स्टाईल मस्त आहे. तू पण घे. कसं वाटतंय तुम्हाला अनिकेतजी? मजा आली. गरमी बरोबर. आता तिथे सोडा पाहिजे इकडे सोबत, डाएट सोडा. अच्छा, डाएट करून जसं तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो, की ह्याला खूपच जास्त सवय आहे डाएट कोक प्यायची. काल पण पेप्सी 0 पीत होता. आता ह्याला डाएट कोक पाहिजे हे आहे फिश बरोबर. पण ठीक आहे, चालेल. एन्जॉय कर फूड. आम्ही पण खातो, जर आम्हाला पण खायला मिळून दे जरा थोडंसं. आता मला खाऊन द्या. हॅलो गाईज, आता मी पण जेवणार आहे ह्याच्याबरोबरच. आणि मी पण आता टेस्ट करून बघतो. माझं पण मूल्यवान आहे फीडबॅक. हे डोकं आहे ना? हो, हे पापलेटचं डोकं आहे, जे माझं फेवरेट आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे का ते, तू डोकं का खाते एवढं? खूप टेस्टी असतं आणि खूप, सॉरी, जे लोक व्हेजिटेरियन असतात त्यांना हे रिलेट नाही करू शकणार, बट खूपच टेस्टी असतं पापलेटचं डोकं. मला वाटतं तुला मम्मीकडनं ट्रेनिंग घेतलं पाहिजे जेवणाची. येतो मला हे. आता दाखवलं ना मम्मीने रेसिपी. दाखवली आहे म्हणतो. बघा बघा गाईज, आणि तिथल्या हाताबोटाशी सगळं मिळतं आहे. मम्मी थोडं भात. पण खरं मम्मी चांगलं झालंय खूप. ही तर देत नाही मला. त्यांनी सांगितलं ना त्याला आवडलं ते एक्सपिरियन्स. बदल तुला काय आवडलं? चपाती भात आणि भात थोडासा. हे आणि जास्त पण हे बरोबर झालंय आता. रेसिपीच्या चक्कर मध्ये चांगलं बनवलं खरंच. वरण चांगलं आलंय. हे चालू आहे. हो. अरे म्हणजे मी ते बदल परत टाकलं सगळं, तिखट मीठ कोकम मागं. रेसिपी के चक्कर में मम्मी ने अच्छा बना दिया है बहुत गाइस. ज्यादा ही अच्छा बना दिया है.
चांगलं झालं ना कालवण? तू आहा करून केला. चांगला आला. ह्याच्यात कोकोनट नाही टाकत ना तुम्ही? टाकलंय टाकलंय. खोबऱ्याचं. का तू बनवणार असेल जाऊन? कालच मी सांगितलं सगळ्यांना तू चांगलं बनवतोस तर तू पण बनवून दाखव जरा कधीतरी. नक्की. पोपटी. का खोबरी? पोपटी नाही खाल्ली तू? आता मी जेवतो गाईस बाहेर. हॅलो Hi गाईस. तर आता दिवस आमचा झालेला आहे. दुपारी मस्त झोपलो आहोत आम्ही. जसं जसं की कसा सुजलाय फेस. आता आम्ही थोडं बाहेर होतो तर आता आम्ही आजचा दिवस एंड करतोय. येस गुड नाईट सी यू सून.